जनता न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्यासोबत तेजस जाधव आहेत। MPSC परीक्षेमध्ये ज्यांनी कृषी अधिकारी म्हणून यश मिळवलं आणि कृषी अधिकारी म्हणून ते आता यापुढे काम करणार आहेत, त्यांच्यासोबत आपण सगळे आहोत। जनता न्यूजच्या वतीनं आपण आज त्यांच्याशी त्यांच्या यशाबद्दल बातचीत करणार आहोत। तेजस, या यशाबद्दल तुमची नेमकी कशा पद्धतीने या स्पर्धेची तयारी झाली किंवा काय काय सांगा तुम्ही? MPSCचा माझा प्रवास तसं बघायला गेलं तर नोव्हेंबर 2022 पासून सुरू झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे माझं ॲडमिशन झालं 2022ला आणि तेव्हापासून मी MPSCची फुल टाईम तयारी करायला सुरुवात केली। त्याचबरोबर 2022 पासून 2026 पर्यंत बऱ्याच पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा मी दिल्या। त्यामध्ये काही थोड्या मार्कानं यश अपयश येत गेलं आणि ही जी एक्झाम होती त्या एक्झामची पूर्वपरीक्षा डिसेंबर 2024मध्ये झाली। त्यामध्ये मी पात्र होऊन मुख्य परीक्षा मे 2025मध्ये दिल्यानंतर फेब्रुवारी मार्च 2026मध्ये हा निकाल लागला। म्हणजे जवळपास या परीक्षेसाठी 2 ते 2.5 वर्ष मला द्यावी लागली। या प्रकारे मी गेले 3-4 वर्ष झालं MPSCचा तयारी करतोय आणि त्यातून हे मला मिळालेलं यश आहे। MPSC सारखी परीक्षा देत असताना स्ट्रॅटेजीला फार महत्त्व आहे। तुम्ही आता कृषी अधिकारी म्हणून तयारी करत असताना नक्की स्ट्रॅटेजी काय आपली होती? आता या परीक्षेचा अभ्यास करताना माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे दोन्ही पण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याबद्दल मला सर्व माहिती होती। पण MPSCचा अभ्यास करताना MPSCचा डिमांड्स, ज्या परीक्षेच्या डिमांड्स आहेत त्या डिमांड्सनुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असतं। मग त्यानुसार आम्हाला त्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी स्ट्रॅटेजी करणं गरजेचं होतं। त्यामध्ये सिलेबस कसा कव्हर करायचा किंवा रिटर्न प्रॅक्टिस असते ती कशा पद्धतीने आपल्याला करावी लागेल। त्यानंतर डेली शेड्यूलनुसार आपण किती अभ्यास कव्हर करणं गरजेचं आहे, कारण मेन्स एक्झामसाठी आपल्याला जास्तीत जास्त 4 ते 5 महिने आपल्याला मिळतात। पण 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण तयारी करून आपण फुल कॉन्फिडंटली आपण कसं त्या एक्झामला टॅकल करू शकतो यासाठी स्ट्रॅटेजीचा खूप महत्त्वाचा रोल यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या किंवा तुम्ही त्यावर कशी मात केली? आता ह्या पर्टिक्युलर एक्झामचं जर बघितलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये आयोगाचा परीक्षा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे। आधी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असायच्या, आता डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाल्यामुळे थोडं रिटर्न प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर MPSCचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपले सातत्य टिकवून ठेवणं आणि अपयश पचवणं, या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात। कारण प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात आपल्याला यश मिळेल असं मिळत नाही। त्यामुळं अपयश भेटलं तरी पण आपण पुढं ते यश मिळेपर्यंत अभ्यास करणं गरजेचं असतं। ती एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपल्याला इथं त्या अडचणीवर मात करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर बाकी मग जो अभ्यासामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं त्याशिवाय पर्याय नाही। ते सर 2022 ते 2026 सालपर्यंत या 4 वर्षात तुम्ही रोजचा अभ्यासक्रम दिनक्रम कसा होता तुमचा? आता जर आमचा म्हणजे पर्टिक्युलर विद्यापीठामध्ये एक ठरलेला पॅटर्न आहे, त्यानुसार आम्ही सर्वजण अभ्यास करतो। सकाळी 7 वाजता डॉट आपल्याला लायब्ररीमध्ये जाऊन बसतो आम्ही। मग सकाळी 7 ते दुपारी 12पर्यंत कंटिन्यू एक सेक्शन आम्हाला तिथं अभ्यास करतो आम्ही। त्यामध्ये चहा किंवा नाश्त्यासाठी एक थोडा ब्रेक असतो। त्यानंतर 12 ते 2 हा आपल्याला जेवण आणि विश्रांतीसाठी आम्ही वेळ काढलेला असतो आणि 2 ते नंतर रात्री 7पर्यंत कंटिन्यू पुन्हा आपण लायब्ररीला जाऊन बसतो। त्यानंतर संध्याकाळी 7 ते 9पर्यंत पुन्हा जेवण आणि इतर गोष्टी व्यायाम किंवा एक्झरसाईज असतील ह्या गोष्टींसाठी आम्ही ठेवतो आणि रात्री 9 ते परत 12 हा परत लास्टचा सेक्शन असतो। असा दिवसभराचा दिनक्रम असतो। पुन्हा सकाळी उठून परत 7 ते 12 असं ते आम्ही 7-12 असं पॅटर्न म्हणून आम्ही तिथं ओळखलं जातं आमचा तो। सकाळी 7 ते रात्री 12 असा तो एक पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्ननुसार सर्व विद्यार्थी आम्ही तिथं अभ्यास करतो। तेजस, कृषी अधिकारी म्हणून तुझं उद्दिष्ट काय असेल? आणि त्याला जोडूनच एक प्रश्न आहे की ह्याच्यावरच न थांबता पुढं आणि तुला काय म्हणजे बनायचं आहे का किंवा दुसरं तुझं ध्येय वगैरे काय आहे का? आता कृषी अधिकारी म्हणून माझं सिलेक्शन झालं आहे, तर मग जी शासनाकडून ज्या कृषी अधिकाऱ्याला जबाबदाऱ्या दिल्या जातील त्या जबाबदाऱ्या मी योग्यरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करीन। त्याचबरोबर ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त कशा पोहोचतील आणि त्या योजनांचा शेतकऱ्यांना कसा फायदा करून देता येईल या गोष्टीसाठी मी महत्त्वाचा प्रयत्न करीन। दुसरी गोष्ट जी तुम्ही बोललात तर ती कृषी अधिकारी होणं हे माझं स्वप्न होतंच, पण याच्यापेक्षा कृषी अधिकारी म्हणजे पण आणि दुसऱ्या महसूल विभागामध्ये क्लास 1 होणं हा माझं महत्त्वाचं एम होतं। पण आता ह्या स्पर्धेच्या युगात जी क्लास 2 भेटली त्यावर पण मी समाधानी आहे, पण इथून पुढं क्लास 1साठी मी प्रयत्न करीन आणि आपल्या गावाला परत एकदा अभिमानानं सांगण्यासाठी एक क्लास 1 अधिकारी घडेल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। सध्या शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठी समस्या तुम्हाला कोणती वाटते? शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी समस्या जर बघितली तर हवामान बदल ही सगळ्यात मोठी शेतकऱ्यासमोर समस्या आहे।
आणि शेतकऱ्यांना त्यावर जर मात करायची असेल तर हवामान बदलानुसार शेती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची तर की शेतीमध्ये आता सध्या उत्पादन खर्चामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कसा कमी करता येईल आणि शेती ही एक प्रोफेशनल बिझनेस म्हणून करावी. शेतकरी आपण म्हणतो जसा आपला व्यापार असतो तसा शेतकऱ्यानं शेती हा व्यवसाय म्हणून करावा. त्यामुळे मग कसं होईल की शेतकऱ्याला समजेल की आपण किती पैसे इन्व्हेस्ट करतो आणि त्यातून रिटर्न किती भेटतं आहे. या गोष्टी जर शेतकऱ्यानं विचार केला तर तो प्रॉफिट अँड लॉस बिझनेसमध्ये जसा आपण अभ्यास करतो तसा शेतकऱ्यानं केला तर तो चांगल्या प्रकारे त्यानं फायदा होईल शेतकऱ्याचा. आता या क्षेत्रातल्या प्रत्येक क्लास 1 अधिकारी जे MPSC थ्रू येतात त्यांचे काही ना काहीतरी प्रेरणास्थान असतात. तसं तुम्हाला या क्षेत्रात येण्यासाठी कोणाची प्रेरणा मिळाली की त्या प्रेरणेमुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळला किंवा या ह्याच्यामध्ये आला? आता प्रेरणेचं जर सांगायचं झालं तर 10वी झाल्यानंतर बऱ्याच कार्यक्रमाला वगैरे जाताना तिथं अधिकारी पाहिले आणि त्या अधिकारी पाहिल्यानंतर असं वाटलं की आपणही असं एखादा अधिकारी व्हावा. ती एक प्रेरणा होतीच. त्याचबरोबर घरी माझ्या आईची एक इच्छा होती की तू अधिकारी व्हावंस आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा होती आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी इतका कष्ट करून हा अधिकारीपद मला मिळवलं आणि त्यामागे सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा तर आईचीच होती मला. त्याच्यात आता शेतीविषयी भरपूर माहिती सांगितली. त्याचबरोबर आता भिलवडी गावातल्या विद्यार्थ्यांसाठी तू काय सल्ला देशील की काय पद्धतीने जायला पाहिजे? आता नवीन विद्यार्थ्यांना जर मला सल्ला द्यायचा असेल तर नवीन विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा सल्ला असा असेल की ह्या क्षेत्राचा सर्वात प्रथम त्यांनी पूर्णतः अभ्यास करावा. हे क्षेत्र काय आहे, ह्यामध्ये किती कष्ट करावे लागतात किंवा आपण ह्या क्षेत्रासाठी इलिजिबल आहे का, आपण ह्या गोष्टी करू शकतो का, त्याचबरोबर आपण ह्या गोष्टीसाठी किती टाईम पिरियड दिला पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून विचार करून आपण जर त्यासाठी कॅपेबल असेल तर नक्कीच आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी तिथं पुढाकार घ्यावा. काही मदत लागत असेल तर नक्कीच आम्ही पण मदत करू. आणि एकदा का ह्या क्षेत्रामध्ये पडलं तर तुम्ही जेवढा टाईम पिरियड दिला आहे तो टाईम पिरियड बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करून जर तुम्ही जिद्द चिकाटी आणि मेहनत जर कंटिन्यू तुम्ही ठेवली तर यश तुम्हाला नक्कीच भेटेल. उत्तम कृषी अधिकारी कसा असावा याचं उत्तम उदाहरण जर बघायचं म्हटलं तर आपल्यासमोर ज्या पद्धतीनं शेतीविषयक अत्यंत चांगली माहिती त्यांनी सांगितली तर तेजस जाधव ठरेल असं मला वाटतं. राजू तांबोळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की मला आता फक्त क्लास 2वर थांबायचं नाही तर क्लास 1 करून मला भिलवडीसाठी आणखी मोठं नाव कसं मिळवता येईल या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा प्रयत्न असणार आहे. तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना आमच्या भिलवडीकरांच्या वतीनं आमच्या व्यापारी टीमच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. तुम्हाला उदंड यश नक्की मिळेल अशी आमची सगळ्यांची भावना आहे. जनता न्यूज भिलवडी.